नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न रेकॉर्डेड व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. प्रत्येक प्रश्न खूप वेळा आलेला आहे आणि आपला चॅलेंज ठरलेले दिवसात रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. वळूया आपल्या प्रश्नाकडे. कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व. पहिला प्रश्न आहे, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील. बर, इथं रिकामी जागा आहे, याच्यापैकी कोणता असा पर्याय आहे एक एक तिथं अक्षर जर वापरलं तर हे अर्थपूर्ण होतील. तर मित्रांनो, ह आपण वापरून पाहू. हस्तक, रास्तक होणार नाही, एक पर्याय होत नाही. पुस्तक बर, मस्तक पण वस्तक होणार नाही. म वापरून पाहू. मस्तक, पुस्तक आणि हस्तक होईल. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे. मस्तक, पुस्तक आणि हस्तक. यस, ऑप्शन नंबर 3 बरोबर. त्यानंतर चंदन, चंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. हा अनुस्वार जर आपण काढून टाकला तर चदन या शब्दाचा अर्थ काय, तर मित्रांनो म्हणजेच मुख. ऑप्शन नंबर 1. लक्षात ठेवायचे मित्रांनो, खूप बारकाव्याची एक्झाम आहे. भरपूर वर्ष झालं मराठी व्याकरण तेच आहे, इंग्रजी व्याकरण तेच आहे, गणित बुद्धिमत्ता तेच आहे, पण ज्याचा बारकाव्या अभ्यास आहे ते पोरग लागते. 1 मार्क लय फरक पडत नाही, पण 1 मार्क तुम्हाला घरी बशीत आहे. एका मार्कात एवढी ताकद आहे. तुम्ही एका मार्काने घरी बसले काय, 9 मार्काने घरी बसले काय, दोघांची जागा सेमच आहे. म्हणून 1 मार्क लय काय फरक पडत नाही, पण भरपूर फरक पडते. म्हणून आपल्याला 1 मार्क आपला करायचा मित्रांनो. मी कधी म्हणत असतो, तुम्हाला 92 मार्क पडले आणि 93 वर तुमची मेरिट होती तर तुमच्या 92 ला काहीच व्हॅल्यू नाही. ठीक आहे. म्हणून 1 मार्क आपला करायचा आपल्याला, आणि त्यासाठीच आपला प्रयत्न चालू आहे. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमाला बसणारा जोड शब्द ओळखा. ठीक आहे. जगन्नाथ. ठीक आहे, ऑप्शन पहिलंच आहे जगन्नाथ. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न सांगतो तुम्हाला. त, थ, द, ध आणि न. त, थ, द, ध, न. ही पहिली व्यंजन आहेत, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही 5वी. काय म्हणते बघा मित्रांनो, त्याची फोड दाखवतो तुम्हाला करून. जगत अधिक नाथ. ठीक आहे. सुरुवातीला कोण आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचंय. सुरुवातीला कोण आहे, त व्यंजन, हे निघून जाते. याच वर्गातलं शेवटचं व्यंजन आपण घेतो. तच्या शेवटचं व्यंजन बघा, ज जशास तसा, ग जशास तसा. मग या वर्गातलं शेवटचं व्यंजन त वर्ग आहे. त, थ, द, ध, न. अर्ध का पूर्ण, अर्ध. पुढील न ला जशास तसं जोडायचंय. जगत अधिक नाथ, जगन्नाथ. आणि मग काय सांगितलंय, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. इथे वेगळेले, इथे वेगळेले, दोघं एकच आहे. पण काय म्हणतंय, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर. मग इकडे बघा, हे त वर्ग आहे, पहिला वर्ग आहे, याच्या पुढे अनुनासिक आले. हे अनुनासिक पहिल्या व्यंजनाबद्दल, ह्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. याच वर्गातलं, या वर्गातलं अनुनासिक पहिले हेच आहे. इथं जर थ असतं तरी आपण तच घेतला असतं. या नियमात बसणारा जोड शब्द ओळखा, आणि ते हे जगत अधिक नाथ, जगन्नाथ.
संधीचं नाव आहे अनुनासिक व्यंजन संधी. अनुनासिक व्यंजन संधी. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास डॅश डॅश म्हणतात. ठीक आहे. पद, शब्द, प्रकृती, जोड शब्द. पहिले प्रश्न समजून घेऊ मित्रांनो. पहिले तर आपल्याला काय करावं लागतंय, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे, डोकं शांत ठेवून. काय म्हणते, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात, शब्दाचा जे मूळ स्वरूप आहे म्हणजे दिसणं त्याचं, बदल करून त्याच्यामध्ये बदल होईल त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन नंबर 1 पद. काय म्हणते बघा, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल. उदाहरण तुम्हाला म्हणलं चिमणी, तर मित्रांनो चिमणी हा शब्द आहे, पण याला जर मी वाक्यात वापरलं चिमणीला म्हणलं, चिमणीला कावळा आवडतो, काही वाक्य, चिमणीला कावळा आवडतो. मग त्या चिमणी हा शब्द वाक्याच्या बाहेर आहे, पण याला वाक्यात वापरलं त्याच्या मूळ शब्द चिमणी आहे, पण त्याच्यात बदल केला, चिमणीला हा बदल आहे. आणि मग शब्द जेव्हा वाक्यात वापरतो त्याच्या मूळ रूपात जेव्हा आपण बदल करतो त्याला ते काय म्हणतंय, पद म्हणा म्हणतंय. काय म्हणतंय, पद. मग शब्द जेव्हा वाक्याच्या बाहेर आहे, शब्द आहे, वाक्यात वापरला की पद बनतंय. मग हे बी पद आहे, हे बी पद आहे, पद आहे. वाक्यात वापरला जाणारा प्रत्येक शब्द पद असतो. विधान बरोबर का चूक, तर विधान बरोबर आहे मित्रांनो. मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार डॅश डॅश असतात. प्रश्न खास आहे, अकारांतापूर्वीचे म्हणते, अकारांतापूर्वीचे इकार आणि विकार व उकार लक्षात ठेवायचंय. तर याच हे 2 ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, शब्द लिहायचा आहे मला, माणूस. त्या स मध्ये मित्रांनो अस्वर आहे. मग प्रत्येक स्वराला कार म्हणजे शेवटी अस्वर आहे. काय म्हणते, मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे म्हणजे शेवटी अ आहे, याला अकारांत म्हणतात. काय म्हणतात, अकारांत. मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार. मग इथं या नू मध्ये उ आहे ना, तर हा मी कसा दिलाय, दीर्घ दिलाय. उकार डॅश डॅश असतात. कसे असतात, दीर्घ असतात. म्हणजे मला पहिला उकार देता येणार नाही, दुसरा दिला. इथं अ आहे म्हणून याला मी दुसरा उकार दिला. आणि मग अकारांतापूर्वी येणारे इकार आणि उकार मराठी भाषेत दीर्घ लिहिले जातात. विधान बरोबर का चूक, विधान बरोबर. म्हणजेच इथे वेलांटी बी असती तर मला दुसरी द्यावा लागली असती. ठीक आहे. वाक्य पूर्ण करा म्हणतंय, वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे, इथं व ह्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना डॅश डॅश टाळली, होणार नाही, वाचली, होणार नाही, हुकली, होणार नाही, टळली, 100% बरोबर. विषय संपला. ठीक आहे. जिथल्या तिथला प्रश्न आहे, पण प्रश्न जशास तसे ऍज इट इज आलेले आहेत, आपलं घेणं काम आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. अभिजात दर्जा शोधण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, रंगनाथ पठारे. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? ठीक आहे. वर्णमाला लिपी होणार नाही, देवनागरी लिपी 100% बरोबर आहे, बाळबोध लिपी 100% बरोबर आहे, आदर्श लिपी बी तिला म्हणता येईल मित्रांनो, एखाद दुसरा चान्स सोडून, एखाद दुसरा अक्षर सोडून. पण ब आणि क बरोबर आहे. आदर्श लिपी पण म्हणता येईल, काय हरकत नाही. बघू ता फक्त अ आणि ब बरोबर, तर अ बरोबर नाही म्हणजे ऑप्शन चुकीचा आहे. फक्त ब आणि क बरोबर म्हणते, ब आणि क ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. बघू फक्त अ आणि ड बरोबर, तर अ चुकीचं आहे, होणार नाही. फक्त ड बरोबर, तर होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? देवनागरी लिपी. देवनागरीला पर्यायी नाव आहे बाळबोध लिपी. मित्रांनो
हे आदर्श लिपी प्रकार काय आहे माहितीये का? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे त्याला आदर्श लिपी म्हणतात. आणि देवनागरी आदर्श लिपी म्हणता येईल एखाद दुसरा अक्षर सोडता. ठीक आहे. परंतु इंग्रजीत फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर के ला कधी कधी सी वापरतात आणि कधी कधी के वापरतात, तर ही आदर्श लिपी नाही. पण मराठीमध्ये क म्हणलं की एकच चिन्ह आहे क, आणि ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी असं स्वतंत्र चिन्ह आहे त्याला आदर्श लिपी म्हणतात. आणि मराठीची देवनागरी लिपी कशी आहे? आदर्श लिपी. म्हणून इथं काही पर्याय नाही, पण आदर्श लिपी आपल्याला म्हणता आलं असतं. दुर्मिळ एखाद्या ठिकाणी मराठीत दोन चिन्ह येतं. ठीक आहे. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? साधा प्रश्न आहे. सबनीस. म पा सबनीस. महादेव पांडुरंग सबनीस. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार आहे. ज चा उच्चार काय म्हणते जनाबाई याच्यातला? दंतमूलीय, तालव्य, दंत्य, मूर्धन्य हे दोन तर होणारच नाहीत मित्रांनो. अभ्यास एवढा फास्ट पाहिजे, बघता क्षणी आन्सर कळायला पाहिजे. आणि मग च जनाबाई या शब्दातला ज चा उच्चार दंत तालव्य. दंत तालव्य पर्यायी नाव आहे दंतमूलीय म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. का? जनाबाई याचा तालव्य मी काय म्हणतो बघा, या ज चा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य असा दोन्ही होतंय. याचा उच्चार झाला की तालव्य ज मध्ये, नाही झाला की दंत तालव्य. मग जनाबाई, जनाबाई नाही जनाबाई, जनाबाई म्हणजेच याचा उच्चार होत नाही मित्रांनो. म्हणजे दंत तालव्य. दंत तालव्य पर्यायी नाव दंतमूली ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठ्य वर्ण नाही? ओष्ठ्य वर्ण नाही म्हणल्या. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, प हा ओष्ठ्य वर्ण आहे, म हा ओष्ठ्य वर्ण आहे, आणि न पण ओष्ठ्य वर्ण आहे. पण व हा दंतौष्ठ्य वर्ण आहे. दंते बी आणि ओष्ठ्य म्हणून दंतौष्ठ्य. ठीक आहे. तेच आपलं उत्तर आहे. इतका फायदा होणार आहे मित्रांनो. एक एक प्रश्न आपण खूप बारकाईने घ्यायलो. खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही? खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही? मातृभाषा, बोली भाषा, प्रमाण भाषा, सांकेतिक भाषा. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो, सांकेतिक भाषा. काय म्हणलं प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही म्हणते, म्हणजे तिचे दिसणं. मातृभाषा आहे, बोली भाषा बरोबर आहे, प्रमाण भाषा बरोबर आहे, पण सांकेतिक भाषा होणार नाही. कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही म्हणते? वर्णनात्मक, कल्पनात्मक, रसात्मक, चरित्रात्मक. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? ठीक आहे, तर रसात्मक. आणि मग वर्णनात्मक, कल्पनात्मक, चरित्रात्मक हे निबंधाचा एक प्रकार आहे. ठीक आहे. शब्द काय बनायले? अनेक शब्द एकत्र येऊन वाक्य. तर अनेक अक्षरे एकत्र येऊन काय बनतंय म्हणताय? तर मित्रांनो शब्द बनतंय. ठीक आहे. अनेक शब्द एकत्र आले की वाक्य, अनेक अक्षरे एकत्र आली की काय बनतंय? शब्द बनतंय. शब्द. भाषा म्हणजे काय? साधा प्रश्न आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. फक्त बोलणं म्हणजे भाषा नाही. फक्त लिहिणं म्हणजे भाषा नाही. संभाषणाची अडचण म्हणजे भाषा नाही. फक्त बोलणं लिहिणं नाही, तर तुमच्या मनातलं पुढच्याला कळाले, त्याच्या मनातलं तुम्हाला कळाले म्हणजे भाषा. कसंही कळू. मग विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. विषय संपला. खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? खालीलपैकी काय म्हणतंय? पूर्ण उच्चाराचा वर्ण. ठीक आहे. स्वर है, व्यंजन है, द्वित्व है, संयुक्त है. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आहे. सगळे स्वर हे त्याचे पूर्ण उच्चाराचे. अ, आ, इ. मग स्वर हे काय आहेत? पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. ऑप्शन नंबर 1 बरोबर. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे म्हणते? ठीक आहे. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? मित्रांनो
न हा मूर्धन्य वर्ण आहे, ड हा मूर्धन्य वर्ण आहे, ट हा मूर्धन्य वर्ण आहे आणि य हा तालव्य वर्ण आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. ये कसला आहे? तालव्य आणि बाकीचे सगळे मूर्धन्य आहेत. यस मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करा जेणेकरून पोलीस भरती, तलाठी, लिपी, ग्रामसेवक, वनरक्षक सगळ्या भरतींसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.